शहराचा लोकसंख्या वाढीचा वेग आणि भविष्यातील सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेने आंध्रा व भामा आसखेड धरणातून 267 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे। आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प जो आहे तो कार्यान्वित करण्यात आला आणि यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी सहकार्य केलं होतं। चिखली येथे 8 हेक्टर परिसरात 100 MLD क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र देखील उभारण्यात आलेलं आहे। त्यातून शहराला दररोज पाणी पुरवठा केला जातो। याचा विशेष आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। पाणी हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक मानला जातो। आपण जर पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीने विचार केला तर पिंपरी चिंचवड शहर हे सध्या झपाट्याने वाढत आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी असेल, चरोली असेल, मग दिघी असेल, हा जो परिसर आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकसंख्या वाढतीये आणि या वाढत्या लोकसंख्येबरोबरच या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटावा यासाठी आंध्रा भामा आसखेड हा प्रकल्प जो आहे तो राबवण्यात आला होता। आता मी या ठिकाणी चिखली या ठिकाणी आहे। तुम्ही माझ्या मागे पाण्याचा जो प्लांट आहे तो बघू शकता। आंध्रा भामा आसखेड प्रकल्पाचं काम जे आहे ते पूर्ण झालं आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरावरील पाणी पुरवठ्याचा जो ताण होता तो कमी झालेला आहे। येणाऱ्या वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ही वाढणार आहे आणि याच दृष्टीनं हा जो प्लांट आहे हा महत्त्वाचा ठरणार आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्यानं विकसित होणाऱ्या चिखली, चरोली, वडमुखवाडी, दिघी, मोशीसह या शहरांच्या परिसरात आरक्षित पाण्यावर प्रक्रिया करून याद्वारे पाणी पुरवठा जो आहे तो केला जातोय। हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रचंड पाठपुरावा केला होता। त्यानंतर याच प्रकल्पासाठी ते ऑनफिल्ड देखील आले होते। या प्रकल्पाविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊया।